सर आपले एक क्लायंट आहे, गेले 5-6 वर्षापासून त्यांची आपल्याकडे पॉलिसी आहे, पण आता रिसेंटमध्ये त्यांना किडनी रिलेटेड प्रॉब्लेम आला. ते हॉस्पिटलमध्ये गेले, पण काही कारणास्तव त्यांचा क्लेम रिजेक्ट करण्यात आला. तर काय केलं असेल सर? सुप्रिया, बेसिकली हा कोणताही इन्शुरन्स कंपनी कोणताही क्लेम रिजेक्ट करत नाही. इन्शुरन्स कंपनी रिजेक्ट करण्याचं कारण एकच असतं की हॉस्पिटलने जर एखादं डॉक्युमेंट प्रोव्हाइड केलं तर इन्शुरन्स कंपनीवर क्लेम रिजेक्ट करते. तुला आठवत असेल की हा जो क्लेम आहे हा हॉस्पिटलनी लिहून दिलं होतं की त्यांना किडनी रिलेटेड प्रॉब्लेम हा ॲक्च्युली 6 वर्षापासून आहे. ओके, पण ॲक्च्युली त्यांना प्रॉब्लेम होता गेल्या 1.5 वर्षापासून. 1.5 वर्षापासून त्यांनी डॉक्युमेंट्स पण प्रोव्हाइड केले आणि हॉस्पिटलने रेक्टिफाय पण करून दिलं की हा प्रॉब्लेम जो आहे हा गेल्या 6 वर्षापासून नाही, हा गेल्या 1.5 वर्षापासून आहे. तेव्हा तो इन्शुरन्स कंपनी क्लेम दिला आहे. सो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे की हॉस्पिटलने जे काही तुम्ही डॉक्युमेंट प्रोव्हाइड करणार आहेत तर तो डॉक्युमेंट जे आहेत हे क्लिअर असले पाहिजे. तुमच्याकडे फर्स्ट कन्सल्टेशन पेपर्स जेव्हा तुम्हाला हा प्रॉब्लेम डिटेक्ट झाला हे तुम्हाला सेव्ह करून ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा इन फ्युचर कधीही क्लेम येईल, कारण मेजर क्लेममध्ये प्रॉब्लेम असंच असतो की इन्शुरन्स कंपनी तुम्हाला फर्स्ट कन्सल्टेशन पेपर मागते. आता बराचसा काय होतं की आपण एखाद्या डॉक्टरकडे आपण जातो तेव्हा फर्स्ट कन्सल्ट करतो आणि त्यानंतर ट्रीटमेंट सुरू होते. म्हणजे समजा MRI असेल, CT स्कॅन असेल, MRI रिपोर्ट आपल्याकडे ठेवत नाही. हे रिपोर्ट्स आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे. हे पुढं आपल्याला जाऊन क्लेमच्या वेळेस उपयोगी येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जे काही तुम्ही क्लेम करणार आहात, जेव्हा इन फ्युचर जेव्हा कधी क्लेम येणार आहेत तर त्या क्लेमसाठी तुम्ही डॉक्युमेंट जे आहेत हे सगळे तुमच्याकडे एक फाईलमध्ये सांभाळून ठेवा. इन फ्युचर कधीही कंपनी विचारेल की फर्स्ट टाईम कन्सल्टेशन तुमचं कधी होतं, फर्स्ट रिपोर्ट कधी होते, हे रिपोर्ट सगळे इन्शुरन्स कंपनीला प्रोव्हाइड केले तर इन्शुरन्स कंपनी तुमचा क्लेम हा व्यवस्थितपणे सेटल करेल. तेव्हा मेडिक्लेम इन्शुरन्स काढताना प्री एक्झिस्टिंग पहिल्यांदा डिक्लेअर करा आणि जर पॉलिसी घेतल्यानंतर जर प्री एक्झिस्टिंग डिटेक्ट झाले तर ते सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे सांभाळून ठेवा. त्यामुळे तुम्हाला कुठलाही क्लेम रिजेक्ट होणार नाही. संपर्कासाठी हा नंबर दिलेला आहे आणि आमच्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर ही रील सर्वांपर्यंत पोहोचवा.